चॅनल भजन प्रेमी युट्यूब जन्माला आलेला दिवस आहे। मला प्रत्येकाचा आम्हाला कारण बघायला भेटणार आहेत। या गोपिकेसाठी नेमकं जन्माला तर काय आज या इथं भेट झाली, याच्याही पहिले कधी भेट झाली बघा। तुम्हाला सांगलो मी, अनुभवानं करणं फार गरजेचं आहे। एका ठिकाणी शास्त्र सांगते, इंद्र देवाची पत्नी होती ती सची राणी। जी राजा होती, जी गवळ्याची घरी इथं नगरीमध्ये गोकुळामध्ये राधा आणि भगवान परमात्मा इथं वावरत होते। हिचं जुनं नातं जर सांगायचं असेल, ती राधा नेमकी कोण, भगवान परमात्मा तिथंच का जन्माला आला, याचा अनुषंग बघायचा असेल, नंदाचा घराला मदनेई गोकुळाला। काय म्हणतोय, जन्माला इकडं, पण तोच आपल्या पित्याला सांगते, नंदाच्या घराला मदनाले गोकुळाला। आणि तिकडं नेलं, नंदराजानं 12 वाजता ठेवून आलं आणि सकाळी गावात आलबला सुटला। काय सुटला, गवळानं सांगती बाई गवळणीला, अग पुत्र झाला यशोदेला, बाई पुत्र झाला यशोदेला। हे गंमत आहे, कधीची असेल, आजची आहे काय पहिल्या जन्माची आहे? पुरावा सांगते, इंद्रदेवाची पत्नी होती ती सची राणी, सहज गेली वैकुंठ भुवनी, तिने पाहिले विष्णू लक्ष्मी डोळ्यानी, तिचे मन झळले हरीच्या चरणावरी, हरी मनोरथ पूर्ण करी येऊन कृष्णावतारी, मनोनी 7,000 वर्ष तपचार्या करो, शेची अवतरणी गोकुळात राधा। ही राधा असणारी पहिल्या जन्मामध्ये इंद्रदेवाची पत्नी होती आणि तिचं नाव शेची राणी होतं। तिला वैकुंठामध्ये गमन करायला गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा विष्णू अवतारामध्ये असता वेळेस भगवंताकडे बघल्या मोहिक झाली आणि भगवंतानं ओळखलं। बाई म्हणा, तुझं मन जरी माझ्यावर मोहित झाला असेल, आता काही जमणार नाही, तुझे मनोरथ, भक्ताचं मनोरथ पूर्ण करणं माझं काम आहे, पण आता करणार नाही, पण माझं मनोरथ मी पूर्ण करीन, पण माझ्यासोबत भक्तित्व टिकवायचं असेल तर सहजासहजी होत नाही। 60,000 वर्ष तपश्चर्या करावं लागते। त्यावेळेस या शेतीनं 60,000 वर्ष तपश्चर्या करून गोकुळामध्ये अवतरली। असं या दोघांचं घनात नातं आहे। आणि देव इकडं वसुदेवाकडे जन्माला आलेला आहे आणि देवानी वसुदेवाला काय म्हणतात, नंदाच्या घराला। देवाची तळमळ सुटली, देवाची स्वतःच्या पित्याला सांगते, आता काय करा, नंदाच्या घराला मज न्यावे गोकुळाला, मज न्यावे गोकुळाला। बघा आता बापाची काय तळमळ असेल। काय म्हणते बघा, इकडे तिकडे अरे पाणी कांती वसुदेव, आता कसं नेवाव, इकडे तिकडे चौकून पाणी आहे, इकडे तिकडे